सो हे गाईज, गुड मॉर्निंग. जस्ट मी उठली, आता वाजले असतील 9. तर आज आहे माझा बर्थडे. तर तुम्ही विचार करत असाल की लिस्टिप वगैरे लावून कशी बोलते. उठली आणि सो मी रात्री लिस्टिप लावलेली, कारण की रात्री माझ्या घरच्यांनी केक कट केलेला. सो मी रात्री लिस्टिप लावली, तर मी पुसलीच नाही, तशी झोपून गेली. तर आता मी डायरेक्ट उठून ब्लॉग काढला. सो लास्टपर्यंत नक्की बघा काय आजचा दिवस कसा एन्जॉयमेंट होत होतो. तर आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग तुम्हाला रेडी झाली की भेटते. A few moments later. गाईज, तर आता मी रेडी झालेली आहे. तर माझा आउटफिट बघू शकता तुम्ही. तर आता मी चालली मंदिरात. तर आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया. आता मी निघाली, रिक्षामध्ये बसली मी. तर आता मी चालली साईबाबांच्या मंदिरात पाया पडायला. तर मी डायरेक्ट आता तुम्हाला तिकडे मंदिरामध्येच भेटते. आता आली मी साईबाबाच्या मंदिरात पाया पडायला. तर माझं दर्शन वगैरे झालंय. तर आता भेटते तुम्हाला नंतर. माझं दर्शन वगैरे झालंय. तर आता मी चालले सिद्धिविनायकच्या मंदिरात गणपतीच्या पाया पडायला. तर आता आपण डायरेक्ट पुढे भेटूया. तर कंटिन्यू राहा आणि माझ्या गेटचा बघा, रिक्षामध्ये बसलेलं कसे उठत नाही, कसं ते राहतच नाही. मी गेली होती ठाणा मार्केटला. एवढा जोरात तिकडे पाऊस आला. आधी ऊन होतं, पूर्ण बड्डेच्या दिवशी भिजवलं. तर आता आम्ही आलोय सिद्धिविनायक मंदिरात. किती गर्दी होती. आमचं दर्शन वगैरे झालंय. खूप गर्दी होती आतमध्ये. तर काय व्हिडिओ काढायला भेटला नाही, अलाउड नाही तिथे व्हिडिओ वगैरे काढायला. तर मी काढलं नाही. तर आपण भेटतो आता पुढ्यात. आईज मी आता घरी आली आणि मी एवढी वैतागली आहे की काय सांगू. आणि मला ट्रेनमध्ये अजिबात व्हिडिओ काढायला नाही भेटला. एवढी गर्दी होती ट्रेनमध्ये. मी उभी राहून आली पूर्ण कल्याणपर्यंत, दादर ते कल्याणपर्यंत. खूप गर्दी होती, तर मला व्हिडिओ काढायला नाही भेटली. तर आता मी चालले घरी. मी पोचली घरी. तर तुम्हाला मी रात्रीचा माझा आउटफिट दाखवते. तर लास्टपर्यंत बघत राहा. मी आत्ता घरी आले. मी फ्रेश वगैरे झाली आणि मॅडम बघा गेम खेळतो. येतं का खेळायला गेम? काहीतरी बोल ना माझ्या ब्लॉगमध्ये. हॅपी बर्थडे. थँक्यू पिल्ल्या. तर आता आपण थोड्या वेळात भेटूया. मग तुम्हाला मी दाखवते डेकोरेशन घरचं. आणि माझं आउटफिट पण चेंज करणार आहे. हां, माझा आजच बर्थडे. 2 दिवस रात्री ते 12 वाजता केक कट केलेला. रात्री 12 वाजता केक कट केला ना, तर तिला असं वाटतं की माझे 2 दिवस विसरली. तर आपण भेटू आता पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, लास्टपर्यंत बघा. तर आपण भेटूया पुढे. नंतर गाणं लावू हॅपी बर्थडेचं. हां, सो लेट्स गो. बाय. आता मी रेडी झाली आणि माझा आउटफिट आहे, 1 पीस घातलाय मी. तर बाहेर पण डेकोरेशन केलंय, तर तुम्हाला मी दाखवते. हे डेकोरेशन केलंय साधं सिंपल. तर बघू शकता इथे माझा आउटफिट आहे. मी फुल नाही दाखवला आहे, शॉर्टमध्येच काढलाय व्हिडिओ. केक वगैरे झालाय माझा कट करून. तर मी इथेच ब्लॉग एंड करते. तर नक्की लास्टपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. तर मला खूप कमेंट्स पण येत होते की तू डेली ब्लॉग बनवत जा. सो मी कुठं जात नाही ॲक्च्युली बाहेर वगैरे फिरायला. तर मला जमत नाही ब्लॉग काढायला डेली. तरी पण मी ट्राय करेन. सो बाय गाईज.